साईराम, स्वागत आहे आपल्या सन ब्लॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण दाखवतो तुम्हाला KTMचा मीटर। बघा काय दिसत नाही, हे मीटर रिपेअर करायला जायचं आहे। आणि JKच्या R1 पाहिजे पण चावी दे। JKच्या R1 पाहिजे पण मीटर बघा कसं झालंय दादा। हे पण मीटर बघा कसं झालंय। हे मीटर पण आज आपण चेंज करायला चाललो आहे। आता JKची गाडी खोलूया पहिला, नंतर आपल्या गाडीचा मीटर खोलूया आणि घेऊन जाऊया मीटरवाल्याकडे सायनला, आणि मीटर रिपेअर करून दाखवतो तुम्हाला। तर बघा हे खोलायला, मीटर खोलायला आपल्याला भरपूर खोलायला लागणार आहे। हे खोलायला लागणार आहे, हेडलाईट मिरर सगळं खोलायला लागणार आहे। तर आता दाखवतो तुम्हाला एक एक वस्तू थोड्या वेळात कसं खोलतो आहे आपण। ते पॅनल पहिला, हा पॅनल खोलून घेतला आपण। हा बघा हा पॅनल रिमूव्ह केला आहे। आता आपल्याला हेडलाईट रिमूव्ह करायची आहे। आता याचे मिरर खोलूया आपण। WD-40 पाहिजे तुम्हाला? आणू WD-40 नाही जाम आहे बघा। जेव्हा असे स्क्रू निघणार नाही तेव्हा थोडा WD-40चा स्प्रे करा, जे स्क्रू निघत नाही त्यांच्यावर मला, आणि 5 मिनटं थांबा, निघतील स्क्रू आरामात एकदम इझिली। लागला। आता याचे चालू केलेच काय? आता याचे 4 हे स्क्रू काढायचे आहेत, मग वायझर निघतो याचा। हे स्क्रू खोलर, हे प्लॅस्टिक स्क्रू आहेत बघा। हे खोलर वायझर काढून घेऊया बघा। वायझर काढल्यावर आता हे बघा इथे स्क्रू 1, इथे 2 आणि इथे हा तिसरा स्क्रू, 3 स्क्रू खोलायचे आहेत आणि हा रेक्टिफायर आहे त्याचा बघा। याच्या आतले अजून 4 स्क्रू खोलायचे आहेत, वरती 2 खाली 2 स्क्रू असतात। हे बघा हे स्क्रू खोलायचे आहेत, तेव्हा ही हेडलाईट अनलॉक होते, म्हणजे ही हेडलाईट बाहेर निघेल। आता 4 स्क्रू खोलूया ओके। आता हे बघा R1 पाहिजे स्टेरिंग काढूया आपण बघा। स्टेरिंग रिमूव्ह करायची, त्याच्या अगोदरचे सगळे सॉकेट रिमूव्ह करायचे आहेत। आणि आता आपण हे बोल्ट खोलायला घेऊया याचे, हे बोल्ट खोलायला घेऊया आता मीटरचे फटाफट। मीटर रेक्टिफायरची वायर नको काढू JK, कर बंद कर। आता बघा हा मीटर आलाय आपला, मीटर काढलाय। हा बघा इथे एक स्विच दाबायचं आहे आणि हा मीटर, हा स्विच पकडून मीटर खेचायचं आहे वर फक्त। जाम झालाय स्विच ह्याचा, निघाला। हा बघा हा मीटर आहे। आता मीटर नेऊया रिपेअरला आपण। JKचा मीटर खोलून झालाय, आता माझा खोलूया चला। आता KTMचा हेडलाईट खोलून मीटर खोलूया। KTMचा मीटर खोलणं एकदम इझी आहे, आपल्याला काय नाही। KTMचा मीटर खोलायला आपल्याला फक्त इकडचे 2 ॲलंकी खोलायचे आहेत आणि तिकडचं खालचे हे 2 पुश बटन खोलायचे आहेत बघा। इथे दाखव, हे 2 पुश बटन खोलायचे आहेत फक्त, आणि मग KTMचा मीटर बाहेर निघतो लगेच। आपण डायरेक्ट येऊन सायनलाच आपला मीटर ओपन केला आहे, मीटर चेक केला, मीटर आपला ओके आहे। आता फक्त आपल्याला मीटरवर एक पोलराइज फिल्म येते, ती फिल्म फक्त आपल्याला चेंज करायची आहे। मीटर बाकी आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे, फक्त फिल्म ती पोलराइज ग्लास येते ती आपल्याला लावून घ्यायची आहे मीटरवर। ती पोलराइज ग्लास लावताना मीटरवरचा जी अगोदर ग्लास होती पोलराइजची ती काढलेली, तर त्याचा गम राहिला आहे, तो गम पूर्ण क्लिनिंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून जी पोलराइज ग्लास लावू ती आपल्याला परफेक्ट चिटकेल। आता आपण मीटर घेतलाय करून, आता मीटर लावूया आपण याला गाडीला। मीटर फिटिंग करून घेऊया। हा मीटरचा रबर व्यवस्थित लावा, जेणेकरून पाणी जाणार नाही आतमध्ये। आपलं मीटर लावणं एकदम इझी आहे। बघा आपला मीटर एकदम इझी आहे, झालं मीटर। आता वरनं 2 फिटिंग केले झालं।
चालूच ठेवले. हे पुश बटन आहेत त्या इथे लावायचे. बघा हे पुश बटन इथे लावायचे असे. काय सांगते? अरे मला मच्छर धावते. झाले आता काय सगळेच दाखवायचे. बघा हे पुश बटन असे फिट करायचे फक्त, बाकी झालं. आता इकडनं 2 LMP लावले की आपलं मीटर फिटिंग. मीटर दाखवतो तुम्हाला. आता बघा मीटर चालू केलंय. बघा तेवढी क्लिअरिटी नाही, क्लिअर नाही पण दिसतोय. आपलं मीटर जुना झालं ना त्याच्यामुळे पण ते ब्लॅक दिसतंय. ठीक आहे तेवढा तर. आता शुभमच्या मीटरचं काम आहे म्हणून आपण आलो आहे सायनवर ना माईमला. हे बघा माईमच्या थोडा पुढे या सिग्नलला मीटर रिपेअरवाला आहे. आता बघूया 2 जण आहेत मीटर रिपेअरवाले. राईटला दाखव, राईटला तर कॅमेरा आहे. बरं इथे मीटर रिपेअरवाले आहेत. इथे मीटर बंद आहेत. चालू असणार. बघूया आता तुझ्या नक्की कुठे आहेत? बंद आहेत. बघूया. हा चालू चालू आहे मीटरवाला. एकेचा रिपेअर दाखवूया रिपेअर होत आहे काय बघूया. बघा आपण राईट आहे. पाणी नाही जाणं पाहिजे. आता जेकेचा मीटर खराब झाला. आता जेकेचा मीटरचा डिस्प्ले चेंज करावा लागणार आहे. तर डिस्प्लेची कॉस्ट 1200 रुपये. ते पण सेकंड हँड मीटरमधलं काढून तो या मीटरला लावणार दुसरा. बघूया आता 2 तास तरी लागतील बोलतोय वेळ. बघूया आता. बघा जेके आता माईमला आहे. हा डिजिटल मीटर. इथे कामं होतात मीटरची सगळी. एक जेके याचा कार्ड दे जरा. आणि हा बघा याचा कार्ड आहे. कार्डचा फोटो पण काढीन प्रमोशन कर रहा है आणि फोटो पण टाकून देईन त्याचा. फ्री मध्ये आता जेकेच्या मीटरचं काम करून घेतलंय. सील बिल काय पॅक नाही झालं आहे, जसं आहे तसंच आहे. जेके बोललेलं सील पॅक करून द्या. तर जेकेचा मीटरचं काम झालं आहे. आता बघा 7:45 वाजलेत. मीटर आपला रिपेअर करून आणलं आहे आपण. आणि बघा आता पार्ट सगळे लावूया आणि शुभमची गाडी रेडी करूया पटापट. बघूया किती वेळात रेडी होते. हा बघा आता बघा पाणी जाऊ नये म्हणून आपण याला टेप लावून घेऊया, जेणेकरून हा पूर्ण सील पॅक होईल आणि यात पाणी जाऊन परत असा प्रॉब्लेम होणार नाही. ह्याच्यासाठी आपण हे बघा टेप लावून याला पूर्ण सील करूया. बघा पूर्ण टेप लावून घ्यायची याला. आपण 2-3 राऊंड टेप मारूया जेणेकरून हा पूर्ण सील होईल पाण्यापासून. बस बंद करू. आता हे बघा आपण मीटर अटॅच करूया. हा सॉकेट लावायचा आहे आणि आता मीटर चालू करूया. हा अरे आता लाईट आहे ना. मीटर ओके आहे सगळा. बटन पण ऑपरेट होत आहे. ट्रिप 1 ओडो सगळं ओके. चला थोड्याच वेळात आपण गाडी पूर्ण पॅक केलेली. तर कसा वाटला हा डिस्प्लेचा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव्ह यू ऑल. Audio Jungle.